नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ लय खास होणार आहे. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहोत की बोरवेल, विहिरी, तलाव पार कोरडे पडत चालले आहेत. काही दिवसानं दुष्काळाला आपल्याला सामोरे जावे लागेल. जर असं काही होऊ द्यायचं नसेल, तर आपल्याला आपल्या शेतामध्ये जलतारा रिचार्ज पीठ तयार करावं लागेल. जलतारा रिचार्ज पीठ म्हणजे नेमकं काय? तर जलतारा सोप्या भाषेत पाहायला गेला तर हा प्रकल्प आपल्या गावाला पाणीदार बनवतो. म्हणजे जे काही पावसाचं पडणारं थेंब ना थेंब पाणी आहे ते नदी नाल्याला न वाहून जाता ते आपल्या शेतामध्ये एका कोपऱ्याला 4x4 आणि खोली 6 फूट जलताराच्या सहाय्याने ते पाणी आपल्या शेतामध्ये मुरवावे. यालाच जलतारा कसा करावा आता आपण पुढे पाहू. जलतारा करण्यासाठी जागा कशी निवडावी ते आपण पाहू. प्रत्येक एकरामध्ये शेतजमिनीतील सर्वात कमी ग्रेडियंट पॉइंट पाहायचा. म्हणजे त्या जागी त्या जलताराचा 100% फायदा होईल. ते मार्किंग पूर्ण झाल्याच्या नंतर आपण JCBच्या सहाय्याने किंवा मजुराच्या सहाय्याने 4x4 आणि 6 फूट खोल आकाराचा खड्डा मोठा खोदून घ्यावा. नंतर खड्डा पूर्ण झाल्यानंतर त्या खड्ड्यात आपल्याला दगड भरायचे. म्हणजे ते बी दगड कसे गोल मारणावर जी धोंडे सापडतात त्या टाईपचे दगड, किंवा विहिरीचा जी काळाकुट्ट पाषाण असतो तो भरून घ्यावा. परंतु जो आपला 6 फुटाचा खड्डा आहे तो 6 फूट भरायचा नाही. म्हणजेच फक्त 5 फूट खड्डा आपल्याला दगडानं भरायचा आहे व 1 फूट जो राहत आहे ते आपल्याला खडी टाकून भरून घ्यायचं आहे. म्हणजे खडी कशासाठी टाकायची? तर खडी या कारणासाठी टाकायची की जे पावसाचं पाणी पडणार आहे ते काय फक्त पाणीच त्या खड्ड्यामध्ये येणार नाही, त्याच्या सोबती माती सुद्धा वाहून त्या खड्ड्यामध्ये येणार आहे. जर माती आली तर पूर्ण खड्डा तो मातीने भरेल व त्यानंतर जे पाणी जास्त प्रमाणामध्ये मुरणार आहे ते जास्त प्रमाणामध्ये मुरणार नाही व त्या खड्ड्याचा कमी व एकदम कमी त्याचा फायदा होईल. असं पाहायला गेलं तर एका जलतारा रिचार्ज पीठमध्ये पावसाचं पाणी जे पडणार आहे ते एक जलतारा रिचार्ज पीठ हे 3 लाख ते 4 लाख लिटर पाणी एवढं त्या जलतारामध्ये शोषून घेण्याची क्षमता धरतं. म्हणजेच जेवढं काही तुमच्या 1 एकरचं पाणी आहे ते पूर्ण एका जलताराच्या 4x4 आणि खाली 6 फुटापर्यंतच्या खड्ड्यामध्ये पूर्ण ते पाणी शोषून घेण्याचं काम करते व त्यामुळे त्याचा असा फायदा होतो की जे आपलं भूजल पातळी वाढण्यास मदत होते व जे आपलं पाणी जास्त लागतं म्हणजे चिबड किंवा चवाळकी जे लागतं ते सुद्धा नियंत्रणामध्ये येते. त्यामुळे शेतकऱ्याला खूप फायदा होतो. तरी एवढं सांगतो की शेतकऱ्यांनी हा जलतारा रिचार्ज पीठ जर केलं तर शेतकऱ्याला उत्पन्नामध्येही भर होते व पाण्यामध्येही जे उन्हाळ्यामधली जी कंडिशन आहे